गाइस, हॅलो, कसे आहेत? बरे आहेत का? मी बी बरी आहे. बघा गाइस, आज यांनी सकाळ सकाळ कुठं जाऊन ट्युशनला जाऊन आलाय. आपला सोना ट्युशनला गेलता. सोना बघ रे, खाली बस. काय काय शिकला? काय शिकला? आई शिकला. बघा सोनाने ना आई शिकला म्हणून बघा लई मला चांगलं वाटलंय की रोज रोज जावा माझ्या सोन्या शाळेला असं वाटतंय. पण काय करावं, सोन्याला एक महिनाभर ट्युशन क्लास लाव म्हणलं होते म्हणून क्लासला पाठवले. गाईस आज मी कामाला गेलेच नाही. पोरावांना आज तयार करून माझा चेहरा एकदम डल झालेला आहे. मी चेहरा काहीच केलं नाही. पण आज मी कामाला गेले नाही. सकाळी लवकर उठून त्यांना आंघोळ घालून पहिला ट्युशनला पाठवले. आणि सोन्याला शिकवणं लय गरजेचं आहे, कारण की सोन्या शाळेला जात नाही. ते सर काय म्हणले होते, सोन्याला महिनाभर त्याला कुठं क्लासला लावा म्हणले होते. पण आता क्लासला चाललाय. देवाश द्याने त्याला चांगलं क्लासमध्ये जाऊन चांगलं आई शिकले की त्याला पुढच्या महिन्यात शाळेत टाकते. गाईस सोन्या शिकता ना शाळा? तू रोज जातो ना इकडं? रोज जातो ना? रोज जातो ना? पप्या रोज घेऊन जात जावा सोन्याला शाळेला जातो. हे नाही जात. शाळेला जायचं 12 वाजता. पप्या 1 वाजता 12 वाजायचं. आपलं पापे पण पापू पण आहे ना, शाळेला जाते, ट्युशनला जाते. आता मी काय करत, सकाळचे कामं बंद करते, नंतर संध्याकाळ 9च्या 10च्या नंतरचे कामं धरते. तुम्हाला सकाळ सकाळ रोज उठवते, क्लासला पाठवते. कारण की गायस आता एवढे दिवस काम करत राहिले, पोरांचा विचारच केला नाही. आता मी कामाचा विचार करत नाही गायस, पोरांचा विचार करते. कारण की पोरांना शिकवणं लय गरजेचं आहे. म्हणून बघू शकते आता माझा सोन्या जाऊन आलाय. मला आज चांगलं वाटलं, कारण की आज मी लवकर उठून सोन्याला पाप्याला आंघोळ घालून शाळेला पाठवले. हे ना 10 रुपये 5 रुपये कुठले तरी सारखं नाही. पैसे बघतात, सुट्टे पैसे माझ्याकडे. 10 रुपये दे. सुट्टे नाही ती ना सुट्ट्या येते की. त्यावर 50 रुपये मी तेव्हा एवढंच 50 रुपये नाही. सुट्टे नाही, सुट्ट्या येते. 50 सुट्टे नाही ती रे. सोन्या करून आणतो. सोन्या चला आता चप्पल आणाय. सोना चप्पल नाही. मला पण घेऊन ये. काय आणायचंय? तू कुठे जायचं नाही? शाळा जायचंय. त्यासोबत मला पण चप्पल घ्यायचं. तुला आहे वडापाव. कसली चप्पल? वडापाव. बघा गाईस, कुठले चपल्याचं नाव बी वडापाव आलाय. वडापाव चप्पल कसली असते रे? पट्ट्या असतात. आज पट्ट्या असते. सोन्याला घेतलेली सोन्याला वडापाव चप्पल घेतले होते, त्यानं 4 दिवसात फोडून टाकला. आता ह्याला बी चप्पल असून बी चप्पल मागतील. पोरं काय मागतात काय समजत नाही. पोरांचं विचार लई वेगळं विचार असते. बघा काय आज उठल्या आज मी म्हणजे आज जरा ऊन पडले म्हणून जरा हातरून पांघरून धुतले, कारण की खूपच म्हणजे घाण झालते. आज धुतले आणि बसले. बघा आता मला स्वयंपाक करायचा आहे. सोनाला पाप्याला आता वाजले 11:30 वाजले. पाप्याला 12:30 1 वाजता शाळा. शाळा असली कसं तरी 1 वाजता कसं काय भरली शाळा? शाळेची 12 वाजता भरली, कसं 1 वाजता काहीतरी आली की अजून बंद नाही. ते त्यांची शाळा पहिला 12 वाजता भरत होती, आता 1 वाजता. ही कुठलं टाइम चित्र वाटलंय. कसलं टाइम राहते शाळाचं? आणि 5च्या अगोदरच सुटली शाळा. 5 वाजल्याच्या अगोदर सुटते. 5:45 सुटली शाळा. ती शाळा बाद झाली. काय बाजा की बाबा, आता तुला तिकडे पाठवावं लागेल दादा गुजरला. हो तिथं तर अजिबात मी जाणार नाही. गेलं तर जाईल, पण तिथं अजिबात. मग ते त्याचं नाव काय? ओमकार आहे की. मग दादा गुजरला रोज रिक्षा मी चाललंय की दादा गुजरला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागायचं गाईस. त्यांच्या म्हणण्यात पोरं कसं वागते तसं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागायला. त्यांनी आपण त्यांचे आई वडील नाहीत, त्यांनी आपले आई वडील झाले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागायचं. म्हणून तुला छान आहेस रे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही वागायचं का? नाटक करायचं नाही, गपचूप जायचं शाळेला. सरळ लेट आहे जरा. बघू थांब, एवढं वर्ष तर शिक. पुढच्या वर्षी दादा गुजरला घालणार आहे शाळेत. दादा गुजरला काय टीव्ही पर्यंत हाय शाळा. कुठं? इथं. आणि चिंगम खाऊन जाऊ नको शाळेमध्ये. आतासाठी एवढंच गाईस. पुढं भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय.